मित्राचीही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय. या देशामध्ये ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो, पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणता येईल त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा. 2019ला मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष, यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे आताच्यांसारखं नाहीये माझं. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात. ही नव्हतं तसं. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते 2.5 वर्षाचं जे काही झंगाट होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची 2.5 वर्ष, आज बोलला असतात का? हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली. नाही तर कशाला बोलतायत?